बघूया पुढची बातमी। राज्य सरकारनं मुंबई लोकल आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांमधून अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त अन्य सेवातील कर्मचाऱ्यांनाही प्रवास करण्याची परवानगी देण्याचा विचार करावा असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत। राज्य अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने अनेक गोष्टी सुरू झाल्या। कंपनी आणि कार्यालयात सुद्धा उपस्थिती वाढवण्यास मुभा देण्यात आली आहे। मात्र सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरेशी नसल्याने मुंबईकरांना प्रवासाच्या वेळी अडचणींचा सामना करावा लागतोय। लोकल सेवा बंद असल्याने प्रवाशांचा ताण जो आहे तो अन्न वाहतूक व्यवस्थेवर पडतोय। त्यातून सोशल डिस्टन्सिंगचं पालन पायदळी तुडवलं जातंय आणि कोरोनाचा धोकाही निर्माण होतोय। याच पार्श्वभूमीवर लोकल सुरू करण्याची मागणी राजकीय पक्ष आणि प्रवासी संघटनांकडून सुरू झालेली आहे। सोनाराने कान टोचले तेच बरं झालं। आम्ही सांगून सरकारचे कानामध्ये मला असं वाटतं काय कापसाचे बोळे घातलेले का माहीत नाही, पण आता हायकोर्टाने कान टोचलेत तर मला असं वाटतं आता तरी सरकारने सुधारलं पाहिजे। शेवट जी आम्ही सांगत होतो की लोकांची उपासमारी होते, लोकांचे हाल होत आहेत, आज तीच गोष्ट हायकोर्टाने म्हटलेली आहे। आता सरकारने जे काय घरी बसून जबाबदाऱ्या सांभाळतात, माझं कुटुंब माझी जबाबदारी वगैरे, त्यांनी आता या सगळ्या लोकांची जबाबदारी घेऊन रेल्वे चालू केली पाहिजे। यानंतर बुलेटिनमध्ये इतरही घडामोडी पाहणार आहोत। एक छोटासा ब्रेक घेऊया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।